मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीने जे आहे ते शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो निसर्गाने हिरावला आहे. जुलै महिन्यामध्ये हिंगोली जिल्ह्यात पाऊस झाला, अतिवृष्टी झाली. त्यानंतर ऑगस्टच्या दरम्यान देखील अतिवृष्टी झाली आणि सप्टेंबरमध्ये मागच्या आठवड्यात देखील पावसानं थैमान घातलं होतं. हिंगोलीच्या सर्वच भागामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे ओढ्या पूर आले होते आणि जे सखल भागातील शेती आहे त्या शेतीचे देखील प्रचंड नुकसान झालं आहे. सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्याची वैशिष्ट्य असणारे हळद असेल यांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. हे बघतोय आपण. मी सध्या नरसिंहनामदेव शिवारामध्ये आहे आणि कशा प्रकारचं नुकसान जे आहे तिथं नुकसान आहे. हे सगळे शेतकरी जे आहेत ते नरसिंहनामदेव, गिलोरी या भागातील हे सगळे शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आहे ते अतिवृष्टीमुळे झालं आहे. आपल्यासोबत हा एक शेतकरी आहे. दादा, मला सांगा, हा कोणता शिवार आहे आणि शेतीचं काय नुकसान आहे आणि किती वेळा पाऊस झाला आहे अतिवृष्टी? प्रथमतः हा नरसी शिवार मध्ये गाव येते, नरसी नामदेव आणि हिंगोली तालुका येते. जून जुलैपासून जो सतत पाऊस चालू आहे, अतिवृष्टी चालू आहे, त्या अतिवृष्टीमुळे आता परतीचा पाऊस, या परतीच्या पावसामुळे इतकं आतोनाट नुकसान झालं की तुम्ही बघू शकता की सोयाबीन आता संपूर्ण आमचं जे हंगाम असते सोयाबीन असते साहेब. आणि जर या सोयाबीन अशी या पाण्यामुळे अशी जर साथ सोडली असेल तर आम्ही लेकराबाळात शिक्षण असेल, आमचे दवाखाने असतील, जीवन जगण्याची प्रक्रिया असेल, नेमकं आम्ही कशी जगावं हेच आम्हाला कळत नाही. आमचे मायबाप शासनाला एवढी विनंती आहे की अतिवृष्टीमुळे जे आमचं नुकसान झालेलं आहे याची यापूर्वी मागच्या पावसात देखील नुकसान झालं, त्याची पंचनामे झाले का, काही मदत मिळाली का? त्या पंचनामा नाही सतत आम्ही फोन लावून त्यांना बोलतो, ते बघायला येत नाहीत. पंचनामा जर झाला जरी असेल तरी त्याची आम्हाला अद्याप 1 रुपयाचीही आम्हाला म्हणजे मिळत नाही, मदत नाही. आपल्यासोबत आणखी एक शेतकरी आहे. दादा, तुम्ही हे सोयाबीन हातामध्ये घेतले, याला काही उरलंय का? येईल का याला? काही एक शेंग पण नाही राहिलेली, पूर्ण पानं पडलेत, पूर्ण सगळं मुळ्या जळाल्या, त्याच्या काही सुद्धा राहिले नाही. त्याचं तुमचं किती शेत आहे, किती नुकसान आहे, काय काय नुकसान आहे? तर आमचं जवळपास 3 एकर शेत आहे, पूर्ण समजच नुकसान आहे सर. बर, आता थोड्या वेळाने जे आहे ते पालकमंत्री येणार आहे, त्यांच्याकडे कळलंय तुमच्या भागामध्ये पाहणी करायला. काय आशा आहे, काय मिळेल तुम्हाला? त्यांच्याकडून काहीतरी मदत मिळावं असं आम्ही अपेक्षा करतो. अपेक्षा आहे शेतकऱ्याला मदतीची. आपल्यासोबत आणखी शेतकरी आहेत, एक युवा शेतकरी आहे. मित्रा, मला सांग, मागच्या वेळेस पंचनामे झाले का, काही मदत मिळाली का? नाही, काहीच पंचनामे नाही झाले, मदतही नाही मिळाली काहीच. आता सरकारचे प्रतिनिधी मंत्री इथे येत आहेत, पालकमंत्री आपल्या जिल्ह्याचे जिरवाळ साहेब, काय अपेक्षा आहे तुला? काही नाही, त्यांनी आर्थिक मदत करावं, काही पंचनामे करावं. आमचा पोटापाण्याचा प्रश्न आहे. सगळे शेतकरी इथं निसर्गावर अवलंबून सध्या पाण्यामुळे खूप नुकसान झालं आमच्या शेतीचं. बस एवढीच अपेक्षा आहे की त्यांच्याकडून काही मदत मिळावं. नक्कीच शेतकऱ्यांना अपेक्षा आहे मदतीची शासनाकडून. पालकमंत्री येणार या अपेक्षेने शेतकरी थांबलेले आहेत. काहीतरी मदत मिळेल अशी या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे, कारण हिंगोली जिल्ह्यात बहुतांश भागामध्ये जे आहे ते अतिवृष्टी आहे आणि पुरामुळे नुकसान आहे. आता या शेतकऱ्यांना शासन काय मदत करतं हे पाहणं महत्वाचं आहे. मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, नरसिंहनामदेव, हिंगोली.